इम्पोर्ट एक्सपोर्टच्या ॲक्टिव्हिटीमध्ये काम करत असताना 99% लोकांच्या मनामध्ये अशी एक भीती असते की पैसे येतात की नाही येतात. तर इम्पोर्ट एक्सपोर्टचे पैसे आणण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी गव्हर्नमेंटने ज्या सोयीसुविधा करून ठेवलेल्या आहेत किंवा प्रोसेस करून ठेवलेल्या आहे, त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला घ्यायची आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचं जे पेमेंट यायचं असतं किंवा पाठवायचं असतं, ते तुम्हाला ज्या बँकांकडे फॉरेन एक्सचेंजचा एडी कोड सर्टिफिकेट आहे किंवा एडी कोडचा नंबर आहे त्यांच्यामार्फतच करावं लागतं. प्रत्येक बँकांकडे तो असेल असं नसतं. स्पेसिफिकली तुम्ही पतसंस्थेत तुमचं अकाउंट असेल किंवा कुठल्या सिंगल स्टेट कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये असेल तर त्यांच्याकडे ते एडी कोडचं सर्टिफिकेट नसतं. आणि त्याच्यामुळे जेव्हा केव्हा आपल्याला इम्पोर्ट एक्सपोर्टची ॲक्टिव्हिटी करायची असतील आणि पैसे आणायचे असतील किंवा पाठवायचे असतील, त्या वेळेला तुमचं बँकेचं करंट अकाउंट कुठल्या बँकेमध्ये आहे. नॅशनलाइज सगळ्या बँकांकडे एडी कोड सर्टिफिकेट असतं. कॉर्पोरेट बँकांकडे असतं आणि काही मल्टी स्टेट शेड्यूल बँका ज्या आहेत, कोऑपरेटिव्ह बँका, त्यांच्याकडे पण असतं. तर या बँकांच्या मार्फतच तुम्हाला पैसे आणावे लागतात किंवा पाठवावे लागतात. पैसे आणण्यासाठी किंवा पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला काही विशिष्ट फॉर्म फिलअप करून द्यावे लागतात. सगळ्यात जनरली कॅशमध्ये जेव्हा तुम्हाला कॅश इन द सेन्स जेव्हा तुम्हाला पेमेंट आणायचं असतं किंवा पेमेंट पाठवायचं, काही वेळेला आपल्याला ॲडव्हान्स पैसे पाठवावे लागतात. इम्पोर्ट करत असताना बाहेरच्या देशातले किंवा कंपन्या कधीही तुम्हाला क्रेडिटवरती माल देत नाहीत. तर अशा वेळेला टेलिग्राफिक ट्रान्सफर नावाचा एक पार्ट बँकांमार्फत असतो. तो फॉर्म भरून तुम्हाला त्यांना पैसे पाठवावे लागतात. दुसरा सगळ्यात सोयीस्कर आणि सुरक्षित मार्ग म्हणजे लेटर ऑफ क्रेडिट. तर लेटर ऑफ क्रेडिट हे जो माणूस पैसे पाठवणार असतो त्याच्या बँकेमार्फत हे क्रेडिट फॉर्म ओपन केला जातो आणि त्याचं पहिलं ड्राफ्ट आपल्याकडे येतो. ड्राफ्ट आल्यानंतर आपण तो ॲप्रूव्ह करून दिला की त्याच्यानुसार ती बँक, जी बँक आपल्याला पैसे देणार असते, ती बँक आपल्या बँकेला आणि तुम्हाला एक्सपोर्टरला एक विशिष्ट प्रकारच्या माध्यमाचं बँक गॅरंटी किंवा ॲश्युरन्स देतं, रिटर्नमधला ॲश्युरन्स. आणि त्याच्यामार्फत तुमचे पैसे हे येणारे पैसे हे अतिशय सुरक्षितरित्याने येतात. त्याच्या काही प्रोसेस असतात, त्याला म्हणतात लेटर ऑफ क्रेडिट. तर या लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून सुद्धा आपण पैसे घेऊ शकतो. म्हणजे हा सगळ्यात सुरक्षित मार्ग आहे. दुसरा पार्ट असतो की इतर वेळेला आपण जेव्हा लोकली ट्रान्झॅक्शन आपण करतो त्यावेळेला आपण किती पद्धतीनं पेमेंट करतो एकमेकांना. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही चेक द्यायचे, त्याच्यानंतर डिमांड ड्राफ्ट आला, त्याच्यानंतर आत्ताच्या कंडिशनमध्ये तर RTGS आहे, NEFT आहे, फोनपे आहे. तर या माध्यमातून अगदी मोजून 10 ते 15 मिनिटाच्या कालावधीमध्ये तुमचं पेमेंट रिलीज होतं आणि तुमच्या अकाउंटला क्रेडिट पण मिळतं किंवा तुमच्या अकाउंटला डेबिट पण पडू शकतं. तर ह्याच पद्धतीनं टेलिग्राफिक ट्रान्सफर हा आंतरराष्ट्रीय पैसे पाठवण्याचा किंवा आणण्याचा RTGSचा पार्ट आहे. RTGS म्हणजे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. तर हा पार्ट जर का तुमच्या लक्षात असेल आणि त्याचं महत्त्व तुम्हाला कळलं तर तुमचे पैसे कुठेही आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टच्या ॲक्टिव्हिटीमध्ये डुबले जात नाहीत. आणि नेमकं हेच माहिती नसल्यामुळे समोरच्या पार्टीने पैसे पाठवले, बरं किती वेळ लागतो, हा पण एक पार्ट आहे. जसं RTGS केल्यानंतर 2 ते 3 तासामध्ये समोरच्या पार्टीला पेमेंट मिळते किंवा तुमच्या अकाउंटला पेमेंट येतं. सिमिलरली टेलिग्राफिक ट्रान्सफरनी जेव्हा तुमचे पैसे जातात किंवा येतात त्या वेळेला त्यालासुद्धा 1 ते 2 दिवस जातात. शनिवार रविवार हे आंतरराष्ट्रीय पैसे पाठवण्याचं जे काही माध्यम आहे ते बंद असतं. सोमवार ते शुक्रवार आपल्याला ते काम करावं लागतं. तर हा सगळा पार्ट तुम्ही लक्षात घेतल्यानंतरच तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्टच्या पैशांचं, येणाऱ्या जाणाऱ्या पैशांचं महत्त्व कळू शकतं. लेटर ऑफ क्रेडिट हा आंतरराष्ट्रीय व्यवहारांमधला सगळ्यात सोयीस्कर मार्ग आहे, सुरक्षित मार्ग आहे. आणि हे जे 2 फॉर्म आहेत, टेलिग्राफिक ट्रान्सफरचे फॉर्म किंवा लेटर ऑफ क्रेडिटचे फॉर्म, हे आपल्या देशातल्या बँकांनी बनवले आहेत अशातला भाग नाही. हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा व्यवहार आहे. त्यामुळे इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स नावाची जी वर्ल्ड वाईड संस्था आहे युनोच्या अंडरची, तिच्यामार्फत या फॉर्म्सचं डिझाईन तयार केलं जातं आणि पूर्ण जगातल्या सगळ्या बँका हाच फॉर्म वापरतात. भारताचं फॉर्म वेगळे, जपानचे वेगळे, जर्मनीचे वेगळे असं नसतं. पूर्ण जगामध्ये जेव्हा लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून पैशांचं आदानप्रदान करण्याचं ठरवलं जातं
त्यावेळेला तोच फॉर्म तुम्हाला त्याच पद्धतीचा फॉर्म वापरावा लागतो. भारताचा फॉर्म वेगळा आहे, जपानचा वेगळा आहे असं नसतं. एकच फॉर्म पूर्ण जगामध्ये वापरला जातो. युरोपियन कंट्रीजमध्ये सगळ्यात जास्त पद्धतीने या लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून पैसे देण्या-घेण्याचा प्रकार ठरवला जातो किंवा फायनल केला जातो. व्हेअरॲज काही-काही देशांमध्ये टेलिग्राफिक ट्रान्सफरने सुद्धा ट्रान्सफर केले जातात पैसे. जवळचे जे देश आहेत, त्या जवळच्या देशांना टेलिग्राफिक ट्रान्सफरने पैसे पाठवणं सोयीस्कर पडतं. कारण लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून जेव्हा पैसे जात येत असतात, त्या वेळेला तुम्हाला दोन्ही बँका त्या क्लायंटला काही सर्व्हिस चार्जेस डेबिट टाकत असतात. आपल्या देशातले सर्व्हिस चार्जेस कमी आहेत. बाहेरच्या देशातले सर्व्हिस चार्जेस जास्त असू शकतात. त्यामुळे ते लोकं शक्यतो लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून पैसे द्यायला तयार होत नाहीत पटकन. पण तुम्ही इन्सिस्ट केलं आणि त्याला मालाची गरजच असेल, तर तो ते पण मान्य करतो आणि या पद्धतीनं हा ॲश्युअर्ड ॲक्टिव्हिटीचा पार्ट आहे आणि याच्याबद्दलची माहिती नसेल तर इट मे पॉसिबल की तुम्हाला फटका बसू शकतो पैशांच्या बाबतीत. आणि स्पेसिफिकली जेव्हा तुम्हाला इम्पोर्टचे पैसे पाठवायचे असतात त्यावेळेला एक्सचेंज रेट किती चाललेला आहे, तर हा आंतरराष्ट्रीय चलनांचा जो एक्सचेंज रेट असतो तो या बँकांचा जो रेट चाललेला असतो तो दररोजचा चालतो, दररोज बदलतो आणि कस्टमचा जो एक्सचेंज रेट असतो तो 15 दिवसासाठी फिक्स असतो. तर या 2 फिक्सेशनमध्ये किंवा या 2 रेट्समध्ये काय गडबड असते किंवा त्याच्यामुळे आपल्याला कुठे जास्त पैसे द्यावे लागतील, हा पार्ट जर का पाहायचा असेल तर तुम्हाला त्या पद्धतीनं एक्सचेंज रेटच्या संदर्भातली माहिती पण मिळू शकते.